आहार जर आपण चांगला घेतला तर आपली पचनक्रिया सुद्धा सुलभ होते। पालेभाज्या जर आपल्या आहारामध्ये भरपूर असेल तर आपली पचनक्रिया चांगली होते। त्याचप्रमाणे तुम्हाला व्यायामाच्या बाबतीमध्ये सांगितलं, तुम्ही रोज किती वेळ खेळले पाहिजे, तर व्यायाम हा सगळ्यांनीच केला पाहिजे। कारण आजकालची परिस्थिती अशी झालेली सर की पूर्वीची परिस्थिती अशी होती की पूर्वी आई त्या मुलांना बळच क्रीडांगणावरून बोलून आणायची खेळताना, खेळू नको अभ्यासाला दिलं आणि अभ्यास कर। परंतु आजची परिस्थिती अशी की ते पोरगं सारखा अभ्यास करीत बसतं, मोबाईल पाहत राहतं आणि आई सांगते तू आता खेळायला जाय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे मुलं काय झालेले, मुलं एकल कोंडे झालेले आहेत। आजकाल आई आणि वडील हे दोघं पण कामानिमित्त बाहेर निघून जातात। ज्यावेळेला पोरगं शाळेतून घरी येतं, घरी ते एकटंच बसलेलं असतं आणि मग ते टीव्ही चालू करतं आणि टीव्ही मध्ये काही कार्यक्रम पाहत असतं। तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे मोबाईल पाहायचा, जेवण करायचं, मोबाईल पाहायचा, टीव्ही बघायचा किंवा मग जेवण करायचं, तर या ज्या गोष्टी या शक्यतो आपण टाळायच्या आहेत। आपण जेवताना फक्त जेवणच करा आणि टीव्ही बघताना अगदी थोडा वेळ बघा। तुम्ही काय तुम्हाला तुमचे छोटेचे कार्यक्रम असेल तेवढेच कार्यक्रम तुम्ही त्या टीव्ही मध्ये बघा। मोबाईल शक्यतो तुम्ही मोबाईल हातात लावू नका। त्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण झालेले आहे। ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून पण सरांनी सांगितलं, तुम्ही ग्रंथ संपदा आहे, तुमच्याकडे पुस्तकं वाचन आहे, छोटे छोटे गोष्टींचे पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये पडलेले, ते तुम्ही घरी घेऊन जा, ते पुस्तकाचं वाचन करा, त्या गोष्टी वाचा। त्याच्यामुळे तुमच्यामध्ये येणारे जे ताणतणाव आहेत, मानसिक ताणतणाव जे आहेत ते सुद्धा कमी होण्यात त्याच्यामुळे मदत होईल। त्यानंतर झोपेच्या बाबतीमध्ये सांगितलं सरांनी, झोप हा सगळ्यात महत्वाचा आपला हे आहे, लक्षात ठेवा। झोप साधारणतः आपली 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे। झोप जर चांगली झाली तर आपली पचनक्रिया सुद्धा सुलभ होते। झोप जर चांगली झाली नाही तर आपल्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण होतो। आता मुलं सगळे याचे चिडतात का? कारण त्या मुलांची झोप चांगली होत नाही। रात्री 12 वाजेपर्यंत टीव्ही बघायचा, मोबाईल पाहायचा आणि 12च्या पुढे नंतर झोपायचं, सकाळी 9ला उठायचं, ही कुठली पद्धत आहे? सकाळी लवकर उठत चला, रात्रीचं लवकर झोपायचं आणि चांगला आहार घ्या, संतुलित आहार घ्या। संतुलित आहारामध्ये सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे सगळा आपण आहार घेतला पाहिजे, पालेभाज्या घेतल्या पाहिजे, जीवनसत्व आपल्याला त्याच्यामधून मिळतात, प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, म्हणून तो जो आहार आहे तो आहार आपण संतुलित घेतला पाहिजे। त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते शरीर काय होतं, सुदृढ होतं। शरीर सुदृढ, आपली जी बॉडी जी आहे ती बॉडी आपली फिटनेस का राहील, आपण तो संतुलित आहार घेतला तरच। नाही तर आज सरांनी आता सांगितलं जंक फूड, आता सगळा फास्ट फूडचा जन्म जेवण